देखभाल दुरुस्ती अभावी ग्रीन जिम ठरली शोभेची बाहुली. साहित्याची दुरावस्था. नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे, असा संदेश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने देत असतात. हाच संदेश लक्षात घेऊन नागरिकही आपल्या आरोग्यासाठी रोज सकाळी लवकर उठून ग्राउंडवर जातात, कसरत करतात. मात्र येवला शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयाच्या जिम ग्रीम सध्या प्रशासकीय उदासीनतेमुळे धूळ खात पडल्या आहेत. योग्य मेंटेनन्स अभावी या जिम आता केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. व्यायामासाठी देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शासकीय निधीतून ठिकठिकाणी ग्रीन जिम उभारण्यात आल्या. येवला शहरामध्ये नागरिकांच्या खुल्या हवेत व्यायाम करण्यात यावा यासाठी जवळपास 100 ते 150 ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्चून या ग्रीन जिम बसवण्यात आल्या. रोज सकाळी आणि सायंकाळी अनेक नागरिक, महिला, तरुण या ठिकाणी व्यायामासाठी जात असतात. परंतु अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून या ग्रीन जिमचे देखभाल आणि दुरुस्तीचे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी महागडी उपकरणे तुटली आहेत, काही ठिकाणी साहित्य गंजले आहेत, तर काही ठिकाणी उपकरणे निकामी झाल्यामुळे जागेवरच पडून आहेत. जिमचे साहित्य खराब झाल्यामुळे नागरिकांना व्यायाम करणे आता अत्यंत मुश्किल झाले आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून जर नागरिकांचा फायदा होत नसेल तर अशा योजना केवळ कागदावरच राहणार का, असा संतप्त सवाल आता येवल्यातील जनता विचारित आहे. संबंधित प्रशासकीय विभागाने या ग्रीन जिम बसवल्या आहेत, त्यांनी गांभीर्य ओळखून या साहित्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी आता येवलेकरांकडून होत आहे. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. येवले शहरातील गौशाळा मैदानात हे 2 ग्रीन जिम लावण्यात आलेले आहे. त्यातली एक ग्रीन जिम पूर्ण पडलेली आहे, दुसरी जी आहे ती काही ठिकाणचे नटबोल्ट निघलेले आहे. ते एक व्यायाम करताना हातात निघून येतं. हे बसण्याचं जे आहे तर ते फायबर तुटलेलं आहे. याचं बसवल्यानंतर मेंटेनन्स कोण करतं यासाठी क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता, घोडके म्हणून ते, आणि जे लोक डिमांड करतात ते लावतात आणि ते मेंटेनन्स करतात. मग हे इथं लावण्यासाठी डिमांड कोणी केली होती हे कोणाला सांगायचं? इथं चौकशी केली तर कोणी डिमांड केली नाही, त्यांनी लावून टाकलं क्रीडा अधिकाऱ्यांनी. तर अशा गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लावलेले, बरेच लोक त्याच्यावर व्यायाम करतात, पण बऱ्याच ठिकाणी त्याची दुरावस्था आहे, मेंटेनन्सच नाही. आवाज येतो, काही ठिकाणी नटबोल्ट निघून गेलेले आहे. तर याचा मेंटेनन्स झाला पाहिजे, नाही तर सगळा शासनाने जे खर्च केलेला आहे सगळा वाया जातो, त्याचा उपयोग होत नाही, भंगार होऊन जातं ते सर्व.